आज आपण करणार आहोत मुगाच्या डाळीच्या आणि कोबीच्या वड्या केल्या आहेत मी। त्याची भाजी कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी मी असं हे वाटण तयार करून घेतलेलं आहे। हे वाटण पण कसं करायचं त्याची पण एक रेसिपी मी टाकणार आहे माझी। हे वाटण मी तयार करून घेतलेलं आहे, माझ्याकडे तयार असतं असं वाटण नेहमी अशा पटकन भाज्या करण्यासाठी। या वाटणामध्ये सगळं काही आहे, दुसरं काहीच घालायची गरज नाही। फक्त वरून आपण थोडंसं तिखट घालणार आहोत आणि मीठ घालणार आहोत चवीपुरतं। आपण बघूयात कसं करायचं या वाटणाच्या सोबत मुगाच्या आणि कोबीच्या वड्यांची भाजी। तर त्याच्यासाठी मी कढईत हे असं तेल तापत ठेवलेलं आहे। ह्याच्यात मी मुगवड्या तळून घेतल्या होत्या, तेच तेल मी वापरलेलं आहे। थोडीशी मोहरी टाकणार आहोत। मोहरी चांगली तडतडू द्यायची। बघा मोहरी आपली चांगली तडतडली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये हा मसाला टाकणार आहोत। मसाला टाकताना गॅस एकदम बारीक करायचा, कारण मसाला आपला ऑलरेडी परतलेला आहे, त्याच्यात परतायचा नाही आपल्याला मसाला। थोडासा मसाला टाकण्याच्या आधी मी थोडंसं 1 चमचाभर डाळीचं पीठ टाकणार आहे। बघा 1 चमचाभर आहे, ह्याच्यापेक्षा कमी घेतलं तरी चालणार आहे। मी पण सगळं नाही टाकत आहे, थोडंसंच टाकते, अगदी थोडंसं। बघा आणि ते चांगलं खमंग असं तेलामध्ये परतून घ्यायचं। बघा बारीक गॅसवरच परतायचं। आणि मग त्याच्यामध्ये हळद टाकायची थोडीशी, पाव चमचा हळद टाकायची, पाव चमचा अगदी, आणि थोडंसं तिखट टाकायचं 1 चमचाभर। काश्मीरी लाल मिरची आहे, ही रंगापुरती आहे, तिखट नाही आहे ह्याच्यात। बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि मग त्याच्यामध्ये आपला हा वाटण टाकायचं आहे। आणि मिक्स करून घ्यायचं। जळू नाही द्यायचं, नाहीतर मग करपट वास येतो। बघा चांगलं वाटण मिक्स झालंय आपलं। जितकं तुम्हाला हवं आहे ग्रेव्ही तेवढं वाटण टाकून आणि नंतर थोडंसं पाणी टाकायचं, जितकी ग्रेव्ही पाहिजे तेवढं। बघा मी थोडंसं पाणी टाकणार आहे, लगेच पाणी टाकायचं म्हणजे आपला मसाला जळणार नाही। बघा ग्रेव्ही आपली तयार आहे। अजून किती पातळ पाहिजे तुम्हाला तितके, आपण थोडंसं डाळीचं पीठ घातले त्यामुळे ते मिळून येणार, त्यामुळे थोडं पाणी जास्त घालायचं। बघा छान असं आपलं ग्रेव्ही तयार झाली आहे। ह्याच्यामध्ये बघून टाकायचं मीठ चवीला, कारण आपण मुगवड्यामध्ये पण मुगाच्या आणि कोबीच्या ज्या वड्या केल्यात त्याच्यामध्ये पण मीठ मिरची सगळं आहे। आणि हे वाटण आहे ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ आहे, अगदी थोडंसं मीठ आहे, त्यामुळे आपण थोडंसं मीठ अजून घालणार आहोत। बघा अगदी चवीपुरतं घालायचं मीठ, नाहीतर मीठ जास्त झालं तर भाजी खारट होणार आणि मग सगळी मेहनत वाया जाणार। चांगलं ढवळून घ्यायचं, जितकी ग्रेव्ही, थोडं पाणी जास्त घालायचं कारण आपण वड्या घालणार आहोत त्याच्यात। वड्या ते पाणी शोषून घेतील आणि ग्रेव्ही परत घट्ट होईल, त्यामुळे पाणी थोडं सरसरीत ठेवायचं रस्सा। आणि चेक करायचं मीठ बरोबर आहे का। मला मीठ थोडंसं अजून लागणार आहे म्हणून थोडंसं अगदी घालणार आहे मी थोडंसं मीठ। आणि आता आपण याच्यामध्ये
थोडासा गॅस मोठा करणार आहोत आपण उकळी येण्यासाठी आणि मग ह्याच्यामध्ये आपण वड्या सोडणार आहोत। जितक्या पाहिजे तितक्याच वड्या सोडायच्या, जास्त गर्दी नाही करायची। तुमच्या घरात जितकी लोक आहेत त्याप्रमाणे तुम्ही ग्रेव्ही करा आणि तेवढ्या वड्या याच्यामध्ये सोडा आणि उरलेल्या वड्या अशाच तुम्ही खायला घ्या जेवणामध्ये, कारण ते तसंच सुद्धा खूप छान लागतं। बघा एवढ्या वड्या टाकल्यात मी। आता ह्याला एक चांगली उकळी येऊ द्यायची आणि भाजी थोडीशी अजून आपली थिक होईल, तर तेव्हा मी बघा चांगली उकळी यायला लागली आहे। गॅस मोठा केलाय मी। आपल्याला शिजवायचं काहीच नाहीये, फक्त या वड्यांमध्ये तो रस शोषून घेतला पाहिजे करी आपली आणि चांगल्या मुरल्या पाहिजेत वड्या, म्हणून थोडंसं उकळी येईपर्यंत आपण हे चांगलं असं दणदणून उकळी आणणार आहोत आपण। वरून पाहिजे तर तुम्ही थोडीशी हिरवी कोथिंबीर घातली, तुम्हाला आवडत असेल तर तरी चालणार आहे। वाटणामध्ये आपलं कोथिंबीर वगैरे सगळंच असतं, त्यामुळे वरतून मी घालणार नाहीये कोथिंबीर। बघा चांगली उकळी आली आपल्या भाजीला। बघा रस थोडासा घट्ट व्हायला आलाय। अशी घट्ट झालेली अशी वड्याची भाजी अशी सर्व करताना छान वाटते, खूप छान आहे दिसायला पण आणि चवीला पण। तुम्हाला आवडली करून बघा, केल्याशिवाय तुम्हाला त्याची चव आणि त्याची मजा कळणार नाही। बघा अशी छान आपली मुगाच्या आणि कोबीच्या वड्यांची भाजी झालेली आहे। तुम्ही पण ही भाजी करू शकता। मुगाच्या वड्या कशा केल्यात त्याची रेसिपी माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल। तुम्ही माझ्या चॅनलवर जा, माझ्या चॅनलचं नाव आहे हॅपी कुकिंग। माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही मुगाच्या आणि कोबीच्या वड्याची ही रेसिपी बघू शकता आणि अशा त्या वड्यांची ही अशी भाजी कशी करायची ते ह्या चॅनलवरती तुम्हाला मी दाखवलेलंच आहे। नक्की करून बघा, नक्की माझ्या चॅनलवरती जा आणि बघा वेगवेगळ्या रेसिपीज। थँक्यू। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।